आपल्याला वाटतं माझ्या शिक्षकांनी वाचलं पाहिजे, शिक्षकांनी संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजे, शिक्षकांनी पुस्तकं वाचली पाहिजे. जस्ट एक मुख्याध्यापक म्हणून एक आढावा घ्या, ग्रंथालयाचं जावं कावं मागवा आणि किती शिक्षकाच्या नावावर किती पुस्तकं आहेत आणि त्यातली ललित किती आणि संदर्भ किती एवढं फक्त पाहायचं आणि याची नोंद आपल्याकडे ठेवायची की ललित किती वाचली आणि संदर्भासहित किती वाचली. आणि याचं उदाहरण हा केलेला अभ्यास तुम्ही सभेमध्ये द्या. इतिहास म्हणजे हे पहा, फार तर कमी शिक्षक असतील तर सायन्सचा एक गट करा, सोशल सायन्सचा एक करा आणि लँग्वेजचा एक करा. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर सभा घेतल्या, एरवी तुम्ही सगळी घेतच असाल सभा, पण त्याप्रमाणे जर सभा घेतल्या तर तुम्हाला एक त्यांच्या समस्या कळतील, त्यांचे अँगल्स कळतील आणि त्यांचे अँगल्स कळाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन पण सांगता येईल. पण जेव्हा आय टू आय संवाद होतो ना, हे पहा, आज संवादापेक्षा विसंवादच फार पडतोय आपल्याकडे. आपली मतं ज्याला त्याला वाटतं की मी खरा, माझंच बरोबर. तर आमचे एक म्हणजे ज्यांना आम्ही छान म्हणतो ते मार्गदर्शक म्हणूया, ते काय म्हणायचे की अरे माणसं आहे म्हणजे ती वाद घालणारच, मतभेद असतील पण मनभेद नसावे असं ते म्हणायचे. मतभेद का, वाद होतोच ना, तात्विक असतो, माझं मत आणि तुमचं मत सेम असेल असं नाही. आता मी बोलते प्रत्येकाला पटते असं नाही, सगळे दाखवत आहेत माझ्याकडे, लक्ष आहे सगळ्यांचं, आज काय चाललंय माहित नाही, फिजिकली सगळे प्रेझेंट आहेत आणि माझी मतं पटतीलच असं नाही, म्हणजे मतभेद असू शकतात. तर ते म्हणायचे की हो उद्याना वाद पण संवाद झाला पाहिजे, माणसांच्या स्पंदनाचा नाद झाला पाहिजे, एक छोटी साधही राहून द्यावी पोरकी, जागत्या हृदयातून पडसाद आला पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता त्यावेळेला समोरच्याच्या मनातून प्रतिसाद घ्या आणि त्या प्रतिसादातून त्याचं आलेल्या प्रतिसादातून काही समस्या असतील, काही नवे विचार असतील ते स्वीकार करा आणि त्यांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की संघभावना जर जोपासायची असेल आणि राष्ट्रहित किंवा संस्कृतहित साधायचं असेल तर काय करायला पाहिजे की ॲज अ प्रशासन, ॲज अ व्यवस्थापक किंवा ॲज अ चालक म्हणून तुम्ही तुमच्या सगळ्या हाताखालच्या लोकांना आवडेल ते काम देण्याचा प्रयत्न करा. पण कधी कधी असं होत नाही की आपण देऊ शकतो आवडीचं काम, पण आवडीचं काम देण्याचा प्रयत्न करा. जर नाही देता आले तर दिलेलं काम आवडेल असा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर सतत कामात आनंद घेण्यासाठी प्रोत्साहनपर वातावरण तयार करा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण इतके व्यापलेले असतो की आपली इच्छा असूनही आपण हसू शकत नाही आणि कोणी विचारलं मिया क्यों रोते हो तो बोले सूरत यायची. अशी सूरत आपली असू नये, कारण तो विसंवादाला कारणीभूत होतो. तुम्ही सगळ्यांशी हसून घेऊन राहिले पाहिजे. आज मी तुमच्याशी इतकं बोलतीये, तुमच्या मनात येत असेल एवढं आपल्याला उपदेशामृत पाचतायत, ह्या स्वतः असं वाटतायत का त्याच्या याच्यामध्ये, तर मला असं वाटतं की मी थोडं त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते. माझ्या सहकार्यांना समजून घेते, जिथे पण मी काम केलं तिथं सगळीकडे मी हा प्रयत्न केला की जर चांगलं काम करायचं असेल, सहकार्यांच्या मनात विश्वास निर्माण करायचा असेल तर पहिलं म्हणजे मला बदललं पाहिजे, मला हा विश्वास पाहिजे की हे लोक काम करू शकतील. आणि जो चालक असतो, मुख्याध्यापक असतो, त्याला हा विश्वास पाहिजे की मी हा बदल घडून आणू शकतो. तुम्ही सांगा की आज मी तिला प्रत्येकापुढे मी पुन्हा मूळच्या मुद्दा येते नंतर बोलते, ते विषयांच्या बैठका तर घ्या. त्यानंतर मी तुम्हाला ग्रंथालयाचा प्रयोग सांगितला आणि ग्रंथालय मुलं वाचती होण्यासाठी वर्षातून किमान 2दा ही पुस्तकं बाहेर येऊ देत, त्यांचं प्रदर्शन मांडा. कपाटात बसलेल्या पुस्तकांबद्दल मुलांना माहित नसतं आणि मुलं तुमचं रजिस्टर पाहतायत कोणती पुस्तकं आपल्याकडे आहेत, पण समोर असलेली पुस्तकं मुलं पाहतात, वाचतात. टिपणं करायला सांगा आणि शिक्षकांना इतकं टिपणं करायचं. जसं आपण मुलांसाठी उपक्रम देतो की मुलांनी काय वाचलं त्याच्यावर 5 मिनिटं बोलावं, तसं शिक्षकांना सुद्धा उपक्रम देऊन टाका की 5 मिनिटं त्यांनी पण बोलावं पुस्तकावर, म्हणजे मग हे होऊ शकतं. दुसरं म्हणजे तुम्हाला सांगते मी की आपण विद्यार्थ्यांना संबोधित करतोच, पण विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना असा मोठा मेळावा घेतलाय का हो? कोकणातले किती लोक आहेत? कमी असतील, कोणीच नाही का?
नाही, रत्नागिरी सिंधुदुर्ग मधले. हा हा, असा आम्ही प्रयोग केला होता कोकणात की सगळ्यांनी म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मुख्याध्यापक यांचा एक मेळावा. आणि त्या मेळाव्यातनं बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. आज तुम्हाला माहिती की कोकण कॉपी मुक्त आहे. निदान एकही रजिस्टर कॉपी नाही. 8-8 भरारी पत्रक तिथेही होती, सगळीकडे जात होती, रजिस्टर कॉपी नाही. याचा अर्थ आम्ही असं की कोकण कॉपी मुक्त झालं. आता काही अनरजिस्टर कॉप्या होत असतात, त्याचा शोध घ्यावा लागेल, परंतु आता तरी नाही. पण आम्हाला असं वाटतं की या शिक्षक, पालक, विद्यार्थी समोर सगळे अधिकारी, मुख्याध्यापक आले, त्यांना म्हणजे आवाहन केलं, समजून सांगितलं, त्यामुळे कदाचित कॉपीचं प्रमाण घटलं असेल. पण अशा प्रकारचे मेळावे आपण शिक्षक पालक मेळावा घेतो, तुम्ही तर घेतच असता. बरं, गावात अशी स्थिती आहे 50 पालकांना बोलायचं, फक्त 10च पालक येतात का? ते त्यांना काम नसतं, बाकी होतं की आम्हाला कामं नाही काय, म्हणजे नुसतं तेवढंच बघायचंय का? खेडेगावामध्ये असं होतं. पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी, त्यांच्या सुट्टीच्या दिवशी आपण हा मेळावा घेतला पाहिजे. एकदा करून बघा. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक सगळ्यांचा मेळावा, एकदम वातावरण बदलून जातं. अशा प्रकारचा मेळावा घ्या. दुसरं म्हणजे तुम्ही सांगा की शाळेमध्ये शिपाई असतात, शिपायांच्या किती मीटिंग घेतो आपण? मी असं कधीच पाहिलं नाही की कोणी शिपायांच्या मीटिंग घेतल्यात कधी. मी हा प्रयोग केला होता. महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी असताना मी सगळ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बोलावलं होतं. तर त्यांना मीटिंगला बोलावलं. बघा आता उभे, मी त्यांना मीटिंगला बोलावलं तर ही सगळी मंडळी रांगेत उभी होती. बसा 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 म्हणून सुद्धा बसायला तयार नाही. कारण का? तर शिपाई कधी बसत नसतो ना. आता आपल्याकडे बरेच शिपाई स्कूल बिल मांडून, खुर्च्या मांडून बसतात, तो भाग आलं, परंतु बसत नव्हते ते. आणि मग त्यांच्याशी जेव्हा बोललो तर त्या एका शिपायाने असं व्यक्त केलं की म्हणजे आज तेव्हा 60 वय आहे त्यांचं रिटायरमेंटचं, तर आज माझ्या वयाला 59 वर्ष पूर्ण झाली आणि मी 35 वर्ष, म्हणजे 35 की 30 असं म्हणलं, सॉरी मला आठवते, 30 वर्ष मी नोकरी करतो. पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं कोणीतरी मीटिंगला बोलावून आमचं म्हणणं ऐकून घेते. आणि हे फार आपल्याला असं वाटतं काय शिपाई काय करायचं त्याला हे करून. बघा काही काही शाळांमध्ये मी एका सेवा सदन की कुठल्या तरी शाळेत गेले होते आणि मी तिथे गेल्यानंतर ते माझ्या मागून ते शिकवायचे, ते माहिती सांगायचे, ते माहिती सांगायचे. मी म्हटलं बाई हे तर म्हणजे बाई नाही एवढी माहिती आहे, तर मुख्याध्यापकांना किती असेल ना. म्हणजे पण मी अंदाज केला की ज्या शाळेचा शिपाई जर एवढा हे आहे प्रॉम, तर मग नाही का शाळा चांगलीच असतात. तेव्हा मी सहज विचारलं, नाही तुम्ही विनोद करून हसता, मी त्या आनंद नव्हते बोलले. तर त्या मॅडम म्हणाल्या की खरं सांगू का मॅडम, आमची ही शाळा आहे ना ही या काकांमुळे आहे. त्यांना काका आदराने काका म्हणलं की यांच्यामुळे आहे. आणि यांनी इतकं डिवोशन, शिपाई इतकं डिवोशन देऊ शकतो. नाहीतर पाहुणे आले, चहा आणायला सांगितलं, स्वतः 2 कप तिथं पिऊन परत आणून नाही झालाच नाही, तयारच नाही झालं, असे सांगणारे पण लोक आहेत. आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर तर मला त्या क्षणी म्हणजे ती आयडिया मला तेव्हा आली बरं का की आपण असं करायला पाहिजे. आणि मी आत्ता सुद्धा माझ्या संस्थेत सुद्धा शिपायांना बोलवून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून. तुम्ही सांगा मला, आपण कधी शिपायांना बोलवतो? आपण कधी प्रयोगशाळा परिचय आणि प्रयोगशाळा व्यवस्थापकांची वेगळी मीटिंग घेतो? त्यांच्याही काही गरजा असतील. ग्रंथपाल एकच असतो, त्याच्याशी काय बोलायचं? तो काय सांगतो, काही पुस्तक घ्यायचे असले, हे आलं ते आलं सांगतो. ह्यांच्याशी सुद्धा संवाद साधला पाहिजे. आणि हे कुठल्या पुस्तकात लिहिलेले नाही. आणि तुमच्या उपक्रमशील म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी खूप साऱ्या दुनियेची उदाहरणं सांगेल हे ते असं, पण मला हे वाटतं, हे माझं चिंतन आहे की असं व्हायला पाहिजे. त्याला उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणता येईल. दुसरं म्हणजे काय आहे का की पालकांचे मेळावे तुम्ही घेताच. हो, पालकांचे मेळावे घेता, विद्यार्थ्यांशी बोलता. एक प्रयोग असा करावा, मनोहर मुखोपाध्याय नावाचे, तुम्हाला माहिती की क्वालिटी सर्कल जे NCERT मध्ये स्थापन झालं आणि त्यांनी संपूर्ण देशभरात मुख्याध्यापकांसाठी सत्र घेतली. तर आपल्याकडे सुद्धा बोर्डाने त्यांचा हे गुणवत्तेचं मोजमाप म्हणून पुस्तक काढलं आणि त्यावेळेला प्रशिक्षण पण झाली. परंतु प्रशिक्षण मला असं वाटतं की प्रभावी झाली नसावी फारशी, किंवा ती
हृदयातील अंतर हृदयाला जाऊन भिडली नाही, त्यामुळे काही दुष्परिणाम दिसलेले नाहीये. परंतु त्यांनी असं म्हटलं होतं की जर तुम्हाला खरोखरीच संस्थानिहाय विकास करायचा असेल तर संस्थेमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक मानवी घटकाचा विचार करा, विचार घ्या. आणि मग एक मुख्याध्यापकांनी काय केलं की आपल्या शाळेतले सगळे शिक्षक, विद्यार्थी, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथपाल, पालक या सगळ्यांना एक कागद दिला आणि आपली शाळा सर्वोत्कृष्ट व्हावी यासाठी तुम्हाला काय करावंसं वाटतं असं झालं. एक कागद दिला आणि मग प्रत्येकाला आपली शाळा चांगली झाली म्हणून काय, कुणाला वाटलं भिंती चांगल्या झाल्या पाहिजेत, कुणाला वाटलं फरशा चांगल्या झाल्या पाहिजेत, कुणी टॉयलेट चांगलं झालं पाहिजे, अनेक विचार पुढे आले. आणि मग त्या सगळ्या विचारांचं 4 शिक्षकांनी बसून सॉर्टिंग केलं की कोण कोणते विचार आले. एक विचार लिहून काढला, त्याच्यासाठी टिक टिक करत गेले आणि मग त्या सगळ्यांचं त्यांनी नियोजन केलं, एक दूरगामी आणि एक अल्प, म्हणजे काय शॉर्ट टर्म प्लॅनिंग अँड लॉंग टर्म प्लॅनिंग. तर मग या शॉर्ट टर्म मध्ये यांनी इतक्या गोष्टी केल्या की 4 महिन्यात शाळेचं रंगरूप बदलले. आणि असे तुमचे रंगरूप बदललेले अनेक शाळा असतील, पण ते संस्थेचं, प्रशासनाचं, वरिष्ठांचं आणि तुमचं आणि तुमची शाळा व्यवस्थापन समिती एवढ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन होत होतं. पण इथे ही शाळा खुलली आणि सुंदर झाली, यात पूर्ण मानवी घटकांचं हे होतं. आणि प्रत्येकाला वाटायला लागलं अरे हे मी लिहिलं होतं बरं का. बहुतेक सगळे आता आपण काय असतो माहितीये की तेच 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 असतं, फक्त नव्या धाटलेली. आता माझं सुद्धा कधी तुम्हाला असं वाटलं की किती वेळा प्रशिक्षण झाले मुख्याध्यापकांची, हेच सांगितलं त्या फक्त काय काय वेगळ्या शब्दात सांगतो असंही वाटून जातं बऱ्याच वेळेला. आणि असं असूही शकतं, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण या गोष्टींमुळे काय होतं की सगळ्यांना शाळा आपली वाटायला लागते. आणि आज मी तिला आपल्याला सगळ्या सोयी सुविधा आहेत, परंतु थोडासा आपलेपणा हरवत चाललेला आहे. पूर्वीसारखा आपलेपणा नाहीये. आणि सर्वात मोठं आव्हान आपल्या पुढे असं आहे की आज आपल्या पुढे जी मुलं येतात त्यांच्यावर या 5.5 तासाच्या संस्कारापेक्षा ते 18 तासाचा संस्कार, 19 तासाचे संस्कार जास्त प्रभावी ठरतायत. मीडियाचा वाढता प्रभाव, स्मार्टफोनचा अतिरेक. आज मी त्या खुर्चीवर बसून कोणते प्रॉब्लेम हे केले पहा की आपण 12वीसाठी 25चं पॅकेट केलं, उघडलं, प्रॉब्लेम नाही आला. पण पहिल्याच दिवशी पेपर व्हायरल. पहिल्याच दिवशी काय झालं, इंग्रजीचा पेपर व्हायरल. किती वेळाने बातमी आली, 1:30 वाजता, 1 वाजता सगळीकडे आली. आणि मला लगेच चॅनलचे फोन, लगेच चॅनल माझ्याकडे का असं. तर सक्त सूचना होत्या की वर्गात मुलांना मोबाईल नेऊन द्यायचा नाही. पण एका मुलाने तो मोबाईल लपून नेला आणि पर्यवेक्षकाची नजर चुकून फोटो काढला, वरती गेला, बाथरूमला जायचंय म्हणून 10 वेळा विचारतो, तो म्हणला नाही जायचं पर्यवेक्षक. पण त्यांना अशी भीती वाटली की याला नैसर्गिक इमर्जन्सी कॉल आहे तर पाठवावं. तर हा भाद्रवरती जाऊन त्या मोबाईल खाली टाकला आणि त्यातून तो पेपर, तो जो त्याचा मित्र खाली होता त्याने तो घेतला आणि लगेच मीडिया म्हटलं की पेपर फुटला. पेपर फुटली नव्हता, व्हायरल झाला होता. आणि 10वीचे पेपरचं काय झालं, व्हायरल झाले पेपर स्मार्टफोनमुळे. आणि या स्मार्टफोनवर कशी बंदी आली, स्मार्टफोन आता उपाय तितके नुकत्या निघत चालल्यात. जे जे उपाय आपण करतो, आता तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही सगळे केंद्र संचालक म्हणून आहात, डिजिटल वापरायचं नाही, पर्यवेक्षकांनी नाही, केंद्र संचालकांनी आमच्या स्पष्ट सूचना आहेत, परीक्षेच्या काळात फक्त लँडलाईनचा वापर करायचा आहे ना सूचना. तरी सुद्धा केंद्र व्हिजिटमध्ये अनेक पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांच्या पॉकेटमध्ये मोबाईल सापडले. बरं, हे मोबाईल म्हणजे आमच्या दृष्टीने डोकेदुखी आहे. का डोकेदुखी, तर आज काही त्याचा उपयोग काय आहे हे कळत नाही, त्याचा दुरुपयोग किती होतोय. तर या मुलांकडे सुद्धा अशा साधनांमुळे मुलांची पिढी सुद्धा आपल्याला फार मोठं आव्हान देऊ इच्छिते. आणि हे आव्हान पेलण्याची ताकद जर आपल्या क्लासरूम इंटरॅक्शन मध्ये असेल तरच आपण हे आव्हान करू शकतो, अदरवाईज नाही. मग वर्गात 50ची नोंदणी आहे आणि व्हिजिट जर केली तर 5 विद्यार्थी, 45 कुठे तर क्लासमध्ये आणि उपस्थिती लावलेली.
हे वस्तुस्थिती आहे, हे मी खूप उघडपणे बोलते म्हणून कृपया हे करा. असं होऊ शकतं आणि असं होतही असतं, पण हे असं घडू नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ॲज अ होल शाळा म्हणून, शाळा रयत शिक्षण संस्थेच्या अंडर आहे की जनता शिक्षण संस्थेच्या अंडर आहे हा मुद्दाच नाही. त्या संस्थेची वेगवेगळी उद्दिष्ट ठरलेली असतात आणि मुख्याध्यापकाला दुहेरी काम करायचं असतं. कोणतं? की आपली संस्थेची उद्दिष्टही साध्य करायची असतात आणि प्लस खात्याने ठरवून दिलेली उद्दिष्ट सुद्धा आपल्याला साध्य करायची असतात. आणि अशा वेळेला आपल्याला काय माहीत पाहिजे? तर मुख्याध्यापक म्हणून आपला जॉब चार्ट तर माहीत पाहिजे, पण आज किती लोकांनी माध्यमिक शाळा संहिता वाचली, किती लोकांना महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा कर्मचारी सेवा शर्ती नियम 1981 माहीत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला पत्र येतं. काय पत्र येतं? की MPS रूलनुसार आपल्यावर कारवाई करण्यात येईल. मी नेहमी सांगते की बोर्डाच्या कामावर मी आता येणारच आहे की नेहमी सांगते की हे म्हणजे आपली गीता आहे. आपल्याला काय हातात आहे, आपल्याला काय आवश्यक आहे, जसं आपण म्हणतो आपल्यात की आपल्याला जगण्यासाठी ज्ञान देणारी गीता आहे किंवा ज्ञानेश्वरी आहे. तर मग आपल्या या शालेय आयुष्यामध्ये जगण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? तर माध्यमिक शाळा संहिता, बोर्डाची नियमावली आणि MPS हे माहीत पाहिजे. MPS मध्ये अनुसूचित 22 मध्ये बोर्डाच्या प्रति तुमची असलेली कर्तव्य लिहिलेली आहे. आणि आम्ही जेव्हा तुम्हाला शास्ती करतो त्यावेळेला हे कलम घालून पाठवतो. तर हे जे आहे तर ह्या गोष्टी प्रत्येकाने वाचायला पाहिजे आणि वाचल्यानंतर या दृष्टीने सुद्धा आपल्याला अनेक उपक्रम सुचतात. मी जसा आता उल्लेख केला की गीता, गीतेमध्ये तुम्ही सांगा हे सगळे जॉब चार्ट वगैरे सगळं ठीक आहे, पण गीतेमध्ये एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे की गीता आपण काय म्हणतो की ज्ञानेश्वरी किंवा गीतेत 3 योग आहेत. कोणता? ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग. आणि हे कशासाठी? तर जीवन सफल व्हावं यासाठी. या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की या काय म्हणूया सार्थक म्हणूया, मला पर्यायी शब्द नाही आठवला, सार्थक व्हावं म्हणून हे वाचलं पाहिजे, आचरलं पाहिजे. पण या गीतेमध्ये जो संदेश दिलेला आहे तो संदेश काय आहे? योग हा कर्मसु कौशल. म्हणजे काय? योग कशाने साधतो? तर आपल्यावर सोपवलेलं काम कौशल्याने, मनापासून, नेकीने आणि जनहितार्थ करणं म्हणजे योग. मग आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही, देवळात जायची गरज नाही, पारायण करायची गरज नाही, धर्मग्रंथ वाचायची गरज नाही. आहे ते काम, जे मला सोपवलंय ते काम मी जोपर्यंत त्या पदावर आहे, त्या खुर्चीवर आहे तोपर्यंत हे करेल. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मुख्याध्यापक असा एका शाळेचे, मी अधिकारी आहे राज्याचे, पण तुमच्या माझ्या बेसिक हे आहे की तुम्ही छोट्या संस्थेचं हित साधू इच्छिता आणि मी मोठ्या राज्याचे. पण इथं माझ्या व्यक्तिगत जीवनाला कमी महत्त्व आणि माझ्या खाजगी आयुष्याला म्हणजे खाजगी वेळेला कमी महत्त्व दिलं पाहिजे. नारायण मूर्ती असं म्हणतात की जर तुम्हाला व्यापक हित साधायचं असेल तर आपल्या खाजगी वेळेचा वापर सार्वजनिक म्हणून केला पाहिजे. नाही तर जर 10 वाजता शाळा भरती, पावणेला आला, आज 5:30ला सुट्टी म्हणून 5:15 गाशा गुंडाळा असं नाही. तुम्हाला जास्त वेळ द्यावाच लागतो. आज तुम्ही कितीतरी लोक आहात की 10 तास चालले, 2 शिफ्टमध्ये शाळा आहे, आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. पण हा वेळ मनापासून दिलं तर आपण चांगली प्रगती साधू शकतो, अदरवाईज नाही. दुसरं म्हणजे आता मी इथं थांबते. हे कशासाठी थांबते की आत्तापर्यंत मी तुमच्या पुढे जे जे सांगितले ते मला असं वाटतं की अजून एक गोष्ट तरी सांगायची आहे की सगळ्यांना माहीत आहे की आपल्या SSC बोर्डाकडनं 40 वर्ष अव्याहत शिक्षण संक्रमण अंक मिळतो आणि हा शिक्षण संक्रमणचा अंक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचं एकमेव मुखपत्र आहे आणि प्रत्येक शाळेला आपण तो अंक देतो. आणि तुम्ही घेतला नाही तरी विभागीय मंडळामध्ये
जेव्हा तुम्ही शाळेची नोंदणी फी भरता त्यावेळेला तो अंक तुम्हाला कंपल्सरी येतो. आता तुम्ही सांगा मला, एवढ्या सगळ्या शाळा आज मी तिला माझ्याकडे 30,000 रजिस्ट्रेशन नोंदणी आहे, पण 30,000 पैकी 300 की 3,000 तरी लोक वाचतात की नाही हा मोठा प्रश्न आहे. आता वैयक्तिक वरिंदर वाढत चालले. तुम्ही सांगा, तुम्ही सगळे बसलेले किती लोक चालतात मला प्रामाणिकपणे, आपण काही कुठं ऍक्शन घेणार नाही. सगळे वाचतात, सगळे वाचतात की नाही? तुमच्या हा परिपत्रक असतं तर वाचतो आपण, समजा परिपत्रक असतं वाचतो. पण हा लेख तुमच्यापैकी कोणाचा लेख आलाय का? ते तुमचा आलाय? वा वा, काय नाव तुमचं? अजून कोणाचा आलाय? सर तुमचं नाव? हा सांगू. मला आता हे म्हणायचं की तुम्ही जर वाचताय तर सांगा. मी आता एवढं सांगितलं, या बियॉन्ड याच्या पलीकडे काही तुमच्या शाळा खरोखर खूप चांगल्या आहेत, खूप चांगले उपक्रम घेतात. ह्या उपक्रमाला शब्दांकित करा, शिक्षण संक्रमणला पाठवा. एका शाळेत घडणारा उपक्रम 30,000 लोकांपर्यंत जाईल. हे दुसरं म्हणजे शिक्षण संक्रमण मध्ये आपण विषय निहाय लेख, कधी गणितावर असतात, कधी मराठीत असतात, कधी आता हा संपूर्ण अंक मे आणि जूनचा 12वीच्या कृती पत्रिकेवर आहे. तुम्ही सगळ्यांनी तो अंक घ्या, त्याशिवाय अनेक लेख आहेत. परंतु ह्या अंकाचं तुमची जी महिना अखेरची सभा असते त्या अंकांमधल्या लेखाचं प्रकट वाचन तुम्ही करावं, त्याच्यावर चर्चा कराव्यात. आणि यातून तुम्हाला सांगते की अनेक वेगवेगळे मुद्दे मिळतात. आज मी कोकणात एक शाळा म्हणजे ग्रंथपालाच इतका उत्साही आहे की ते स्वतः वाचतात आणि लगेच सांगतात, हे सर हे लेख आलेत वाचून द्या. आणि मुख्याध्यापक पण तितकेच उत्साही आहेत, ते त्या सगळ्या त्या विषयाच्या शिक्षकांना सांगतात की हे वाचा. नाहीतर या बाबतीत वाचनाची जी दुर्मिळता आहे ना ती थोडीशी हे करा. आज मी तुम्हाला सांगते की इतका दर्जेदार अंक तयार करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही वाचत असाल, किती लोक मनापासून वाचतात मला सांगा की काही मिळतं की नाही, नव्याने मिळतंय की नाही? दिवसेंदिवस अंकाचं रूप पालटत चाललेलं आहे. शासकीय अंकाच्या पेक्षा तो थोडासा याच्याकडे जास्त वेगळ्या अंकाकडे झुकायला लागलेला आहे. आणि इथे परिपत्रक आहेत, GR आहेत, त्यानंतर घडलेले येऊ घातलेले सगळे बदल पण असतात आणि विषय निहाय चांगल्या शिक्षकांची. आता प्रत्येक वेळेला पाठ्यपुस्तकातल्या एका कवितेचे रसग्रहण नावाची नवीन मालिका, ज्यांनी कविता लिहिली त्यांची. मंदाराची धून तुम्ही परवाच्या याच्यात वाचली असेल, आता दुसरी कविता येते, म्हणजे मला असं वाटतं की 7 कविता झाली, आता 8वी येईल आता. तर हे वाचून त्या शिक्षकांनी सांगणं वर्गात हे खूप आहे. तर शिक्षण संक्रमणच्या अंकाला सुद्धा तुम्ही तितकाच प्रेफरन्स द्या. तुमच्या शाळेच्या गुणवत्ता विकासामध्ये शिक्षण संक्रमण अंक एक वेगळी भूमिका निभावली. आणि शेवटी मी या बोलण्याच्या शेवटी थोडासा पॉज घेते आणि फक्त एवढंच म्हणेल की एवढी सगळी बडबड मी केली, 4-2 सुधारणा झाल्या तर मला कळवा. मी स्वतः तुमच्या शाळेत येऊन बघेल, किंवा नाही आले तरी पत्राने कळवा. ते पत्र आपण संक्रमणमध्ये प्रसिद्ध करू. नाहीतर मग शेवटी मला असं काय वाटेल की मी खूप पोटतिडकीने बोलते जिथे जायचं. मला अपेक्षा असते की 4 लोक तरी बदलावे. खरं अशा असते की 100 लोक समोर आहेत, 40 लोक फक्त तुमच्या शब्दाने बदलतात. 40 लोक बदलायसाठी काहीतरी धक्का द्यायला लागतो, ढकलताळ गाड्यांसाठी काहीतरी राहतात, काहीतरी मग बोलणं किंवा काहीतरी परिपत्रक देणं वगैरे. आणि 20% लोक असे असतात न्यूट्रल, तुम्ही या काही करा. तर आपण 20% येऊन पण तुम्ही 80% असाल अशी अपेक्षा करते. आणि सुरेश भटांच्या शब्दांमध्ये असं म्हणेल की जर तुम्ही काही प्रतिसाद दिला नाही तर ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही, ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही, मी बहर इथे शब्दांचे दुसरेच उधळले होते असं म्हणते. एक पाठ संपले आणि दुसरा आहे. आता मी बेसिक गोष्टीकडे येते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याची अध्यक्ष या नात्याने काही गोष्टी शेअर करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे
1966 साली बोर्ड स्थापन झाले आणि आज मी तिला आज 2018 साल आहे. या एवढ्या गेलेल्या काळामध्ये मंडळ आणि शाळा यांचं नातं अविभाज्य आहे, पण ते कधी मनापासून सांगलं गेलं नाही. कारण का तर तुम्हाला असं वाटतं की मंडळ म्हणजे एक परीक्षा घेणारी यंत्रणा, बरोबर, आणि नाही तर चुकलं की दंड करणारी, दंड माफ न करणारी सुद्धा यंत्रणा, एवढंच. पण मंडळ नियमावली तुम्ही वाचली पाहिजे. मंडळाचा इंडेक्स नंबर असल्या